घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग पडून 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। 74 जण या दुर्घटनेमध्ये जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचारही सुरू आहेत। दुर्घटनास्थळी अजून सुद्धा काही जण अडकल्याची भीती यावेळी व्यक्त केली जाते। एनडीआरएफ कडून सध्या युद्ध पातळीवर बचाव कार्य सुद्धा सुरू आहे। अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचं कामही सुरू आहे। दरम्यान या प्रकरणी होर्डिंगच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय। काल मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि त्यावेळीच घाटकोपरच्या रमाबाई नगरमधील पेट्रोल पंपवर होर्डिंग कोसळलं आणि या होर्डिंग खाली अनेक जण दबले असल्याची भीती व्यक्त केली जाते। एकीकडे दृश्यांमध्ये आपण काल कशा पद्धतीने ही घटना झाली हे पाहिलं तर दुसरीकडे आजची दृश्य अजूनही शर्थीचा प्रयत्न सुरू आहेत आणि कशा पद्धतीने हे बचाव कार्य सुरू आहे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी सचिन गाडी यांनी। आपल्यासोबत सध्या एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर निखिल मुधोळकर आहेत। सर, बचाव कार्य कुठपर्यंत आलंय? आतापर्यंत आम्ही 88 लोकांना इथून रेस्क्यू केलेले आहेत। त्यापैकी 14 जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलेले आहेत आणि क्रेनच्या साहाय्याने आम्ही मॉर्निंग अवरला 2 वाजताच्या जवळपास 9 लोकांना बाहेर काढलं इथून आणि आता मागच्या साईडला 2 गिरडर आमचे राहिलेले आहेत। त्यांना पण आपण जे हायड्रोलिक क्रेन आहे 500 टन त्याच्या सहाय्याने त्याला गिरडरला लिफ्ट करू आणि त्यानंतर सर्चिंगचं ऑपरेशन करू। प्रॉब्लेम हा आहे की जे लोखंड कापायचे आपल्याकडे इक्विपमेंट्स आहेत, गॅसोलिन बेस कटर्स आहेत, ऑक्सिफ्युएल कटर्स आहेत, ते आम्ही इथे CNG पेट्रोलमध्ये यूज करू शकत नाही। त्यामध्ये आम्हाला हायड्रोलिक बेस मॅन्युअल इक्विपमेंट त्याचंच मदत घ्यावं लागतं आणि त्यामुळे आम्ही हायड्रोलिक जे क्रेन आहे मोठी क्रेन त्याच्या मदतीने लिफ्ट करतो आहे आणि मॅन्युअली किंवा आपल्या हायड्रोलिक इक्विपमेंटनी रेस्क्यू आणि सर्च ऑपरेशन करतो आहे। 2 जे गिरडर आहेत ते आम्ही अजूनपर्यंत सर्च केलेले नाही। त्याच्या खाली जेवढे असू शकतात ते आपल्या 88 मध्ये ॲड ऑन। तर हायड्रोलिक क्रेन आपली एस्टॅब्लिश असेंबल झाली की त्यानंतर मग आपलं रेस्क्यू ऑपरेशन सुरू होईल। रेस्क्यू ऑपरेशनला इथे जास्त वेळ लागणार नाही कारण मोठा जो एरिया आहे आपण रात्री कव्हर केलेला आहे। आता जो उरलेला आहे तो छोटा म्हणजे 20 ते 30 मीटरचा एरियाच आपला राहिलेला आहे आणि आपल्याकडे फायर आणि एनडीआरएफ दोन्ही टीम असल्यामुळे हा एरिया लवकर